साहेब सगळीकडे बघितलं परत निसटला वाटतं. साहेब त्यांनी लालीबद्दल जी काय सांगितलं ना, त्यांनी तिचा खून केलाय, तिला गाडलं, सगळं खोटं होतं साहेब. त्याला पळून जायचं होतं, त्याचा प्लॅन होता यो. साहेब कुठे गेलं? साहेब लग्वीला जायचं होतं म्हणून घेऊन गेलो होतो. मी होतो सोबत त्याच्या. काय जामकर साहेब, तुम्हाला असं वाटलं होतं का मी पळून गेले? अहो मी काही केलंच नाही तर पळून कशाला जाईल बरं? तू गुन्हा केलायस ना, कबूलही केलायस बायकोचा खून केलाय म्हणून. मग आता असं का म्हणतो मी काही केलं नाही म्हणून? ए त्या फुलीला शोधतेस का? तुम्हाला काय माहिती मी कोणाला शोधतीये ते? अग कुणाला म्हणजे मी उडत्या पाखराची पिस मोजते, मला कळणार नाही तर कुणाला. वय ना, सांगा मग फुलाताई कुठं गेलीये? मला काय माहिती. हाय का आता गेली असेल. अग सकाळपासून कुठेतरी उकिरडा फुकायला, तिला पण त्या मुडद्याची सवय लागलीये. कुठं गेली होती? गेले होते मसनात. बाई मसनात म्हणून तोंडावर दार लावून गेलीये. हा, हिच्या जागी जर मी असते ना तर मुस्कट फोडला असतं की नाही माझं. पण नाही बाय, फुलाताईला कोण कशाला काय बोलल. फुलाताई कशी लाडाची आहे, प्रेमाची आहे ना. हो, फुलाताई पदराखाली लपून काहीतरी घेऊन चालली, पदराखाली लपून. बघा. ए थांब, कुठं निघाली तू? आणि काय पदराखाली काय लपवलं? काय नाही, त्या लेखाला सोडवायसाठी कुणाला तरी पैसे द्यायचा असेल ना, घरातलं दागिनं मोडून. बघू काय काय नाही, काय लपवलंय बघू. काही नाही म्हटलं ना मग. अरे थांब ना, काय सांगितलं ना लपवलंय ते? काही नाहीये म्हणून. बाई दागिने घेऊन कुठे निघाली होती? हं? अरे चिवळ्या, तुला सांगितलेलं कळत नाही होय? आता नाही का सांगितलं मी माझ्या लेखाला सोडवायला चांगला वकील बघणार आहे आणि मला कोणी वाढवणार नाही त्यासाठी. ए आणि इकडं आण, आण. ए काय गरज नाही त्याची. घरातली संपत्ती काय वर आली का त्या गाबड्याला सोडायला? हं? हे बघ, त्याने गुन्हा कबूल केलाय, आता त्याचं काय होणार नाही. पोलिसांच्या दबावाला घाबरून त्यानं गुन्हा कबूल केलाय. त्यानं काय बी नाही केलंय. अहो तुमचाच रगात असून तुमचा कसा विश्वास नाही त्याच्यावरती? आणि अशा वेळेस तुम्ही त्याला साथ द्यायची सोडून तुम्ही काय करताय हे? पण मी तशी साथ सोडणार नाही. बाई बघितलं का त्या कसं चुरू 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 बोलणं चाललंय नवऱ्याला, ते बी आवाज चढवून. आणि हे सगळं कुणासाठी? तर त्या मुर्द्यासाठी, खुन्यासाठी. लेकावरचा अंध प्रेम. बघा बाई काय करायचं आता. मग तुझं नाही का तुझ्या लेकावरती प्रेम? जेव्हा तो दारू पिऊन घरात यायचा तेव्हा त्याच्यासाठी जागायची नाहीस का? तुझ्या लेका एवढं तरी माझ्या लेकाला कुठलं व्यसन नाहीये. हा बाई, तुझ्या लेकाला व्यसन नाही, अजिबात नाही. असलं कसलं व्यसनच नाही ना त्याला. आहे ना फुलत आहे माणसं मारायचं व्यसन आहे, माणसं मारायचं. हा बघ बाई, तुझी ती बाची माधुरी, तिचा बी काटा यानच काढला असल. रंजे, मी तुला शेवटचं सांगते, तो काय बी करू शकत नाही आणि तो खून करू शकणारच नाही. आणि मी त्याला सोडण्यासाठी काय बी करू शकते. मी चालले त्याला सोडवायला. ए सर, त्या नराधमाला सोडायला घरातला 1 रुपया बी कुणी वापरायचा नाही सांगून ठेवतो. यांनी पोलिसांपासून पळून जायचा निर्णय का घेतला असेल?
आणि जर हेच करायचं होतं तर मग गुन्हा का कबूल केला? काहीच कळना झालं यांच्या डोक्यात काय शिस्त आहे. युगंधर काय चाललंय याचं? का फोन करतोय सारखं सारखा? युगंधर पण ना. हा बोल. लाली बोल, काय बोल. मला एक सांग, तू घराबाहेर का पडलीस आणि माझा फोन का उचलत नाहीस तू? अरे पण एवढं काय झालं होतं? एवढं का फोन करतोयस? अगं तू फोन उचलत नाही म्हटल्यावर करणारच ना माणूस सतत फोन. एकतर पोलीस तुझ्या मागावर आहे, तू घरात नाहीये, फोन उचलत नाहीये, मग काय करणार माणूस? बरं साधा मेसेज करून कळवतही नाही मी सुखरूप आहे म्हणून. हे बघ लाली, मी तुला या आधी सांगितलं, मी तुझं काही ऐकून घेणार नाही या बाबतीत. बरं, मी जे सांगते ते नीट ऐक. हे पोलिसांच्या तावडीतून सुटलेत, म्हणजे पळून गेलेत. क्या बात आहे. स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली याने. आता याला माझ्या वाटेतून दूर करायला मला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हॅलो युगंधर, हॅलो हॅलो लाली. ऐकतोयस ना? हो नाही अगं, ही बातमी ऐकून काय बोलावं कळलंच नाही. लाली बघ ना कसा वागतोय हा गोपाळ. कसं वाचवायचं का आपण त्याला यातनं? पळूनच जायचं होतं तर कोर्टात गुन्हा कबूलच का करायचा? तेच तर मला पण कळना झालंय. ठीक आहे लाली, तू काळजी करू नको. तू ड्राईव्ह करतेस ना, नीट गाडी चालव, घरी पोहोच. मी पण घरी आलो की बोलू आपण यावर. युगंधर, यांच्या अशा पळून जाण्यानं हे आणखीनच नाही ना अडकणार? लाली आता गुन्हा कबूल करून पळून गेलाय तर मग अडकणारच ना. पण तू याची काळजी करू नको, मी आहे ना लाली. तू आता कसलाही विचार न करता घरी पोहोच. आणि हा, जुन्या घरी जाऊ नकोस. तिथे गेली तर गडबड होईल. बाय. लाली लाली, हा तुझा गोपाळ अजूनच अडकत चाललाय आणि त्याचं हेच अडकणं तर मला हवंय. माझ्या फायद्याचं आहे. आता ही केस मी जिंकणारच. आता कोणी अडवू शकत नाही मला.